नमस्कार सखींनो, रिअल किचन अँड क्रीममध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज बघूया आपण मँगो आईस्क्रीम। मँगो आईस्क्रीमसोबतच आपण आणखी काही फळांचे आईस्क्रीम बघणार आहोत। घरच्या घरी आणखी काही फळांचे आईस्क्रीम आपल्याला कसे बनवता येईल त्यासाठी काही टिप्स मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। आता बघूया मँगो आईस्क्रीम। या मँगो आईस्क्रीममध्ये मी कुठलाही कलर किंवा फ्लेवर घातलेला नाही आहे, तरीसुद्धा इतका सुंदर नॅचरल कलर आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे। हे आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला चर्नर किंवा बीटरची गरज नाही आहे। अगदी मिक्सर जारमध्ये 5 मिनिटात होणारं हे आईस्क्रीम आहे। सुरुवात करूया आजच्या आईस्क्रीमला। आजच्या आईस्क्रीमसाठी मी थोडं दूध आटवून थंड करून घेतलं आहे। 1 कप थंडगार झालेलं हे दूध एका कंटेनरमध्ये घालायचे आणि बाजूला ठेवायचं आहे। नंतर घ्यायचे पिकलेले 2 आंबे। आंबा शक्यतो गोड असावा, आंबट नसावा। कुठलाही पिकलेला आंबा तुम्ही घेऊ शकता, फक्त तो गोड आहे की नाही हे मात्र एकदा चेक करून घ्या। या ठिकाणी मी 2 आंब्याचा गर काढलाय, साधारणतः तो 2 वाटी असणार आहे। याचप्रमाणे तुम्ही चिकू, सीताफळ, खरबूज आणि पेरू याचे सुद्धा आईस्क्रीम यासारखेच बनवू शकता, फक्त आपल्याला फळ बदलायचं आहे। तर या ठिकाणी आंब्याचा गर काढून झालेला आहे व तो 5 ते 6 तास मी फ्रीजरमध्ये ठेवला। 5 ते 6 तासानंतर दूध हे एकदम बर्फासारखं झालेलं आहे आणि आंब्याचा गर सुद्धा बर्फासारखा झालेला आहे। त्याचे आपण थोडे तुकडे करून घेऊया आणि मिक्सरच्या जारला आपण लावून घेऊया। आधी दुधाचे तुकडे करून घेऊ आणि नंतर आंब्याच्या प्युरीचे तुकडे करून घेऊया। आता घेतलंय 1 वाटी अमूलचे फ्रेश क्रीम। अमूल फ्रेश क्रीम जर तुम्हाला नसेल वापरायचं तर ताजी दुधाची सायसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण टेक्स्चरमध्ये थोडा फरक मला जाणवतो। साईपेक्षा मला फ्रेश क्रीमचं टेक्स्चर जरा छान वाटतं, म्हणून मी फ्रेश क्रीम घेतलं आहे। तुम्ही सायसुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाही। आता घेऊया मिल्क मेड 1 वाटी। मिल्क मेडने टेस्ट खूप एनहान्स होतो, टेस्ट खूप रिच वाटतो, म्हणून मी या ठिकाणी मिल्क मेड घेतलं आहे। तुम्ही याला रिप्लेसमेंट म्हणून 1 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी पिठी साखरसुद्धा घेऊ शकता, पण मिल्क मेड जरा मला जास्त चांगलं वाटतं। सगळं साहित्य आता यामध्ये घालून झालं आहे। आता हे बॅटर आपण मिक्सरला छान 1 ते 2 मिनटं फिरवून घेऊ, म्हणजे बीटरसारखं आपल्याला छान फ्लफी टेक्स्चर यामध्ये बघायला मिळेल। हे बघा छान फ्लफी झालं आहे। कुठलाही कलर न वापरता नॅचरल कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। फ्लफी क्रीमी असं हे बॅटर दिसत आहे। ते एका कंटेनरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गार्निशिंगसाठी त्याच्यामध्ये आंब्याचे काप करायचे आहे। हे ऑप्शनल आहे। आंब्याचे जर काप तुम्ही या आईस्क्रीममध्ये घातले ते दिसायला छान दिसतात। आंब्याचे काप हे अगदी बारीक करून घ्यायचे आहे। काही जणांना एकदम क्रीमी आणि सॉफ्ट आईस्क्रीम हवं असतं, त्यावेळी हे काप घालायचे टाळा, कारण आंब्यामध्ये किंवा कुठल्याही फळामध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि ते जर आपण आईस्क्रीममध्ये असं डायरेक्टली घातलं तर त्याचे क्रिस्टल होत असतात किंवा ते आईस फॉर्ममध्ये होत असतं आणि खाताना थोडा क्रंच जाणवतो, पण दिसायला मात्र अगदी छान दिसतं। क्लिंज रॅपरने असं हे रॅप करून घ्यायचं आहे, आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून। मी एका कंटेनरला हे रॅप केलेलं आहे आणि दुसरा कंटेनर असाच झाकून ठेवते। बघूया काय फरक दिसतो। आईस्क्रीम शक्यतो रात्री बनवायचं, कारण आपण फार एक्सायटेड असतो, आपल्याबरोबरच आपली मुलेसुद्धा फार एक्सायटेड असतात की आईस्क्रीम जमलं आहे का। मग त्यावेळी सारखं सारखं फ्रीज उघडून आईस्क्रीम हे सेट होत नाही। हे आईस्क्रीम मी रात्री बनवलं आहे आणि बघा छान सेट झालं आहे। आता हे आपण एकाला रॅपर लावलेलं होतं आणि एकाला फक्त झाकण लावलेलं होतं। फारसा फरक मला काही जाणवत नाही आहे। तुमच्याकडे क्लिंज रॅप असेल तर तुम्ही लावा, नसेल तर एअरटाईट कंटेनरमध्ये जरी ठेवलं आईस्क्रीम तरी छान होईल। दोन्ही आईस्क्रीम खूप छान झालेली आहे। पाण्यामध्ये स्कूपर हा मी घालून ठेवला होता। थोडं गरम कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्कूपर ठेवायचं आहे किंवा स्पून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आईस्क्रीम स्कूप करायचं आहे। फळांचं आपण जेव्हा आईस्क्रीम बनवतो, जसं चिकू, सीताफळ, आंबा किंवा खरबूज, पेरू याचे जेव्हा आईस्क्रीम बनवतो, हे पाणीदार फळं असतात। पाणीदार फळांची आईस्क्रीम स्कूप करायला जरा कठीण जातं, म्हणून हे कंटेनर 1 ते 2 मिनटं बाहेर काढून ठेवायचं आहे। स्कूप करायला घाई न करता 1 ते 2 मिनटं थांबायचं आहे आणि नंतर स्कूप करायचं आहे। स्कूप केल्यानंतर त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान दिसतं। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणखीन काही रेसिपीज तुम्हाला हव्या असतील त्यासुद्धा मला सांगा। सबस्क्राईब, लाईक करायला मात्र विसरू नका। आता या आंब्याच्या आईस्क्रीमवर मी आंब्याचा रस थोडा घातला आहे, काजू बदामाचे काप घातले, चेरी घातली थोडी आणि थोडा पिस्ता घातला आहे। हे बघा असं सुंदर आईस्क्रीम तयार झालं आहे। असंच आईस्क्रीम तुम्ही करून बघा आणि मला सांगा तुमचं आईस्क्रीम कसं झालं आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद।